पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल। सरकारने शेतीसह ज्या घरांचं नुकसान झालं आहे अशा सर्वांना मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। सरकारने नियम शिथिल करून नागरिक केंद्रित मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। सरकारने एका दिवसापूर्वीच सुमारे 2000 कोटी रुपये जाहीर केले आहेत। आम्ही केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर ज्यांच्या घरांचं आणि साहित्याचं धान्य साठ्याचं नुकसान झालं आहे त्यांनाही मदत करू। दिवाळीपूर्वी सर्व बाधित लोकांना मदत मिळेल अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली। गारपीट म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीबाबत फडणवीस म्हणाले की गारपीट दुष्काळ हा एक बोलीभाषेचा शब्द आहे। पावसामुळे झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई केली जाईल आणि दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती मिळतील असंही ते म्हणाले। केंद्र सरकार मदत देखील देईल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला म्हणजेच NDRFला आगाऊ निधी देण्यात आलाय, ज्याचा वापर आधीच सुरू झालाय। काही भागात अचानक पाणी सोडल्यामुळे झालेल्या नुकसानाबाबत फडणवीस म्हणाले की काही भागात ढगफुटीसारखा पाऊस पडला, ज्यामुळे सिंचन प्रकल्पातून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडणं अशक्य झालं। अशा प्रकरणात कोणत्याही प्रकारची चूक असल्यास त्याची चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। नैसर्गिक चक्र बदलत आहे आणि हवामान बदलाचे परिणाम दिसून येत आहेत, ज्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। वाहून गेलेल्या जमिनींसाठी अतिरिक्त मदत दिली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय। ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे, पण पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ। तातडीची मदत हा महत्त्वाचा विषय आहे। ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की NDRF मध्ये काही ॲडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात, जे आपण खर्च करणं चालू केलंय आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावामध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात। मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नावामध्ये बसत नाही ते आपण आपल्या नावामध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो। त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे।